नमस्कार. मी डॉक्टर रामदास इंदुबाई भीमा गांगुर्डे. माझा रोल नंबर आहे 56. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर द्वारे फॅकल्टी इंडिकेशन प्रोग्रामिंग 2025च्या शॉर्ट टर्म कोर्समधील मायक्रो टीचिंग स्किल चा विषय आहे योगा सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थात योगाशास्त्र. मी डॉक्टर रामदास गांगुर्डे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगा सायन्सचे अर्थात योगशास्त्राचे अनेक महत्त्व, आवश्यकता आणि गरज आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ज्ञानाचा अभ्यास आणि महत्त्व मानतो, त्याचप्रमाणे भारताच्या प्राचीन काळापासून ते आधुनिक काळामध्ये मानवी जीवन आणि अध्यापन क्षेत्रात योग सायन्स आणि योग सायन्सचे मूलभूत महत्त्व व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमत्व, मानसिक रचना तयार करत असते. आणि म्हणून आजच्या या शॉर्ट टर्म कोर्सच्या विषया अनुषंगाने योगा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाअंतर्गत आपण योगाशास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीला जीवन निरोगी, संतुलित आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाभ्यास विषयी माहिती आवश्यक घेणार आहोत. खरं तर योगा सायन्स आणि योगा म्हणजे काय हे काही एका गोळीमध्ये किंवा शब्दामध्ये न बसणारी व्याख्या आहे. परंतु साधारणपणे योगा म्हणजे मानवी व्यक्ती जीवनात शरीर, मन, आत्मा यांचा समतोल साधणारी शास्त्रीय जीवन पद्धती मार्ग म्हणजे योगा होय. मानवी शरीर आणि निरोगी असं जीवन, तणावमुक्त, चिंतामुक्त जीवन दैनंदिन जीवनामध्ये योगा किंवा योगासन केल्यानंतर माणसामध्ये निर्माण होऊ शकतं. विशेषतः माणसाची मानसिक स्थिती, एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास हा वाढण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून संतुलित जीवनशैली आणि सुदृढ असं आरोग्य जगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये योगाचं महत्त्व, योगाचे उपयोग अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी योगा सायन्सचे प्रमुख फायदे काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे या ठिकाणी मी मांडतो आहे. योगाशास्त्राचा प्रमुख फायदा व महत्त्व म्हणजे शारीरिक फायदे. आता शारीरिक फायद्यामध्ये शरीर लवचिक व मजबूत बनवण्यासाठी दैनंदिन योगा करणं आवश्यक आहे. माणसाच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करू शकतो. वजन नियंत्रित करण्यातही मदत योगा दैनंदिन केल्यास मदत होते. मानवाची, व्यक्तीची योगा केल्याने पचनशक्ती, रक्तशुद्धीकरण वाढवण्यातही फार मोठा योगाचा वाटा आहे किंवा महत्त्व सांगता येईल. विशेषतः हे झालं शारीरिक फायदे किंवा लाभाच्या दृष्टिकोनातून. मानसिक फायदे किंवा महत्त्व म्हणून योगाचं सांगताना शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल किंवा समायोजन साधण्यासाठी दैनंदिन योगा केल्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असं संतुलन साधता येऊ शकेल. तणाव, चिंतामुक्त जीवन माणसाला जगण्यासाठी आजच्या धावपळीमध्ये योगा अत्यंत महत्त्वाचा आहे. एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन योगाने किंवा योगशास्त्राने योगा दैनंदिन जीवनामध्ये आणल्यास आपल्याला तोही दृष्टिकोन वाढवता येऊ शकतो किंवा आपल्यामध्ये तो प्रबल बनू शकतो. शिवाय सामाजिक आणि आध्यात्मिक फायदेसुद्धा योगा केल्याने किंवा योगाशास्त्राच्या माध्यमातून होऊ शकतात. त्याचंही महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून सामाजिक आध्यात्मिक फायद्यामध्ये
आत्मविश्वास वाढून आपल्या जीवनाची मजबूती राहण्यास मदत होते, सकारात्मक क्षमता निर्माण होऊ शकते, स्वतःची जाणीव सन्मान मिळवण्यासाठी योगा दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. मानसिक ताण तणाव, दररोजची धावपळ या दृष्टिकोनामुळे चिंतामुक्त तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दैनंदिन योगा केल्यास तेही संतुलित होऊ शकतं. आणि म्हणून एकंदरीत मला या ठिकाणी योगा या शास्त्राच्या अभ्यासाअंती आणि योग या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये केल्याने माणसाची व्यक्तीची शरीर आणि मन शुद्ध राहून चिंतामुक्त भयमुक्त असं जीवन प्रत्येकाला जगता येण्यासाठी योगा दैनंदिन जीवनामध्ये केल्यास त्याचा लाभ आणि फायदा हा नक्कीच वास्तव मिळतो, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. आपण मला ऐकलं. पुन्हा एकदा मी डॉक्टर गांगुर्डे रामदास भीमा आपले सर्वांचं या शॉर्ट टर्म कोर्स योगा सायन्सच्या व्याख्यानामध्ये स्वागत करून या ठिकाणी धन्यवाद मानतो. धन्यवाद.